त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मग ते डॅमेज कंट्रोल कसं करणार? हर्षवर्धन जाधव मागच्या वेळेस शिवसेनेचे विद्यमान आमदार होते. आता मागच्या 5 वर्षात त्यांचे काय काय कर्तृत्व आपल्या समोर आहे. 5 वर्षापूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आजच्या हर्षवर्धन जाधव मध्ये फरक आहे. मागच्या वेळेचं वातावरण वेगळ्या गोष्टीमुळे वेगळ्या पद्धतीनं होतं. त्याच्यामुळे आता मला असं मुळीच वाटत नाही की हर्षवर्धन जाधव एवढा कोणता परिणाम करतील. हे पण एमआयएम डमी उमेदवार आहे. आता जे खैरसाहेब बोलले ना, महायुतीचा उमेदवार एमआयएमच आहे. कारण तुम्ही बघा, इम्तियाज जलीलने मुंबईत उभं राहायचं, इकडं उभं राहायचं का डिक्लेअर केलं होतं. आता त्या बिहारी भाषेत ओट कटाऊ पार्टी झालेली एमआयएम, ओट कटाऊ पार्टी. स्वतः रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट आता दाखवू ना आम्ही सभेमध्ये. ते त्या दिवशीचं त्या बैठकीमध्ये झालेलं स्टेटमेंट आहे, व्हिडिओ आहे आमच्याकडे. रावसाहेब दानवे जे बोलले होते, हे उभे राहिले तर आम्ही निवडून येतो असं रावसाहेब दानवे बोललेले. आलो तो व्हिडिओ आहे आमच्याकडे दाखवू. इम्तियाज जलील मागच्या वेळेस वंचितच्या मतामुळे बऱ्यापैकी पुढे गेले आणि आता सुद्धा ओवेसीने काल आवाहन केलं की प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये ते सपोर्ट करतात एमआयएम, आणि तसंच त्यांनी इथे इम्तियाज जलीलला वंचितचे मतदान करावं असं आवाहन केलं त्यांनी. पण त्याचं सुद्धा हे पण मागच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर सोलापूरमध्ये उभे होते. सोलापूरमध्ये एमआयएमच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना, प्रकाश आंबेडकरांना कोणतीही ताकद दिली नाही, म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे. त्याच भूमिकेतून नंतर त्यांनी एमआयएमशी अलायन्स त्यांचं तोडलेलं आहे. एमआयएमनी इथं वंचितचा पाठिंबा घेऊन स्वतःचा उमेदवार निवडून आणला, परंतु प्रत्यक्षात त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरमध्ये कोणताही सपोर्ट केला नव्हता. त्यामुळं आता अकोल्याच्या निवडणुकीत सुद्धा एमआयएमचं तिथं काही आहेच नाही, तर सपोर्टने काय होणार आहे. तिथं काँग्रेसची ताकद आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये. त्यामुळं एमआयएमच्या सपोर्टने अकोल्यात होणार सुद्धा काही नाही. मराठा समाजावर आम्ही कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही. शिवसेना एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण कुठेही या विषयात निवडणुकीत करण्याचं काहीच कारण नाही. सगळे जात, सगळे धर्म शिवसेना आणि महाविकास आघाडी सोबत घेऊन चालेल. मराठा कुठं जाईल, माळी कुठं जाईल, साळी कुठं जाईल, मुसलमान कुठं जाईल, हे बिलकुल आमच्या डोक्यात नाही. सगळेच्या सगळे लोक शिवसेना महाविकास आघाडीवर असतील आणि त्याच भूमिकेतून आम्ही सगळा प्रचार करणार आहोत आणि मतं मिळवणार आहोत.